हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आम्ही बोलत आहोत अस्मिता वाहिनीवरून. 7:15 वाजले आहेत. कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, युरोपीय देशात डेल्टा प्लसच्या वाढत्या संक्रमणाचं सांख्यिकी विश्लेषण आणि आपल्या केंद्रीय गृह खात्यानं भारतात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेलं पत्र याविषयी आज आपण कोरोना वृत्तविशेषमध्ये विवेचन करणार आहोत. श्रोते हो, कोरोनाच्या 2 लाटा अनुभवताना आपण अनेक प्रकारे सिद्ध होत आहोत. आरोग्य मंत्रालयानं त्याचबरोबर काही राज्यांनीही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य सुविधांच्या निर्मितीवर भर दिला आहे. हे सगळं करतानाच दैनंदिन व्यवहारही सुरू राहावेत असं सर्वांना वाटतंय. मात्र त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे, हेही तितकंच खरं. युरोपीय देशात सध्या डेल्टा प्लसचं संक्रमण वाढतंय. तज्ज्ञांच्या दृष्टीनं काही देशात आलेली ही तिसरी लाट आहे. याला नेमका आधार काय आहे याविषयीचा सांख्यिकी आढावा घेत आहेत आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते. इंग्लंड आणि नेदरलँडसह काही देशांमध्ये आता नव्याने परत कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झालेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि जे असेच इतर युरोपियन राष्ट्र जिथे आहेत तिथे आता तिसरी लाट सुरू झाली की काय अशी चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. यातल्या काही गोष्टी आणि त्याचा भारताशी असलेला संबंध हा आपण समजून घ्यायला हवा. आता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तर आता 5वी 6वी लाटही ऑलमोस्ट येऊन गेलेली आहे. तर असं झालंय की दुसऱ्या लाटेनंतर आता देश आणि प्रशासनही बऱ्यापैकी जागरूक झालेलं आहे. आपण महाराष्ट्राचं आणि देशाचं जरी चित्र बघितलं तर अजूनही आपल्याकडे निर्बंध पूर्ण शिथिल झालेले नाहीत. त्याचा फक्त विचार सुरू आहे आणि त्याच्यामागे हाच एक विचार आहे की आता हा काही फुंकून पिण्याची आता आपल्या सगळ्यांना एक जी सवय झाली आहे ती खरं तर चांगलीच आहे एका दृष्टीने. पण नेदरलँडमध्ये जर बोलायचं झालं तर तिथे नाईट लाईफ सुरू झाल्यामुळे तिथे अचानक खूप देशामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे एका आठवड्यामध्ये 600% रुग्ण वाढले. 52,000 केसेस तिथे दिसून आल्या आणि म्हणून तिथले जे प्रशासन आहे, जे अथॉरिटीज आहे, त्यांनी तिथले निर्बंध परत नाईट लाईफ बंद करून निर्बंध जे ते कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. युके मध्ये ज्या केसेस आता वाढलेल्या आहेत त्या लसीकरण त्यांच्याकडे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. पण डेल्टा प्लस व्हेरियंट किंवा त्या व्हेरियंटमुळे काही केसेस वाढलेले आहेत. पण याची एक चांगली बाब अशी आहे की केसेस परत वाढल्या असल्या तरी रुग्णांचं गंभीर होण्याचं प्रमाण त्या देशामध्ये अत्यंत कमी आहे. त्याच्यानंतर मृत्यूदरही कमी आहे. म्हणून आपल्याकडे भारतामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये ज्या प्रमाणे लोकांचा मृत्यू झाला कोरोनामुळे त्या प्रमाणात जर लसीकरण म्हणजे या देशांशी आपण तुलना केली किंवा त्यांच्याकडून जर धडा घ्यायचा जर ठरवलं तर पहिली गोष्ट 100% ही तिसरी लाटच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही जोपर्यंत ती एक पीक व्हायला सुरू होत नाही किंवा सतत 5 ते 6 आठवडे एका विशिष्ट पद्धतीने त्या केसेस वाढत नाही तोपर्यंत ही लाट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि वरून आपण आता एक एपिडेमिओलॉजी ज्याला म्हणतो म्हणजे साथीचे रोग कसे पुढे जातात हे जर आपण गृहीत धरलं, आपण जर याच्यातून शिकायचं ठरलं तर आपण म्हणतो की कोरोना काही पूर्ण संपलेला नाहीये हे याच्यावरून आपल्याला कळेल. दुसरं, अशा छोट्या लाटा ज्या आहेत या थोड्याफार आता येतच राहणार आहेत. आता आपण खरं तर दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट असं आता मोजत बसण्याची पण गरज नाही कारण हे डिसीज एंडेमिक होतात असं आम्ही म्हणतो. म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये केसेस वाढतात, कमी होतात. पण जर आपण लसीकरण चांगल्या वेगाने जर केलं आणि आपण पहिल्या दिवशीच या तापाच्या आपण ऍडमिट झालो, आपण पूर्ण काळजी घेतली तर मृत्यूदर मात्र तितकासा नसेल. एक लक्षात घ्या की आता जेव्हा पॅन्डेमिक असतं त्याचा अर्थच असा असतो की प्रत्येकाला कधी ना कधी इन्फेक्शन होऊन जाणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे. यातलं टाळण्यासारखी जी गोष्ट असते ती म्हणजे मृत्यू. जर मृत्यूदर कमी असेल तर इन्फेक्शनला घाबरण्याची गरज नाही. तर युके मध्ये जे केसेस आता सुरू झालेले आहेत त्याच्यात असंच दिसतं आहे आणि भारतामध्येही परत जर का केसेस सुरू झाल्या आणि हा संसर्ग काही प्रमाणात लसीकरण झालेल्या लोकांना झाला तर त्यांच्या जीवाला धोका नाही कारण आता ज्या लसी आपल्या हाती आहेत त्या गंभीर आजार टाळण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी 100% प्रभावी आहेत. आणि म्हणून आपण काळजी मात्र घ्यायला हवी. ज्या प्रकारे मास गॅदरिंग सुरू झाले किंवा पर्यटन सुरू झालेलं आहे किंवा मॉल्स कदाचित उघडल्यावर जी गर्दी होईल, गर्दी आपण मात्र कमी ठेवणं, टाळणं गरजेचं आहे तिसरी लाट आपल्या भारतामध्ये टाळण्याच्या दृष्टीने. श्रोते हो,
भारतामध्ये तिसरी लाट येणार असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात या अंदाजामागे तज्ज्ञांनी कोरोना विषाणू वर्तनाचा केलेला अभ्यास, संशोधनही आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खात्याने कालच एक विशेष पत्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलं. या पत्रातल्या ठळक गोष्टींकडे आपण अतिशय गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आता प्रत्येक राज्यातल्या आणि त्या भागातल्या प्रशासनानं कडक निर्बंध लावून त्यांची कठोरतेनं अंमलबजावणी केली पाहिजे, असंही या पत्रात स्पष्ट केलंय. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट ही मानव निर्मित असणार आहे. केवळ आणि केवळ आपल्या चुकीच्या वर्तन शैलीमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे. टाळेबंदी संपुष्टात आल्यानंतर बाजारपेठांमध्ये उडणारी प्रचंड झुंबड, निघत असलेल्या पावसाळी सहली, पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी आणि यामध्ये कोरोना त्रिसूत्रीचा फासला जाणारा हरताळ हे पाहिल्यानंतर आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर स्वार होणार असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. याविषयी आरोग्यविषयक अभ्यासक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी केलेलं विश्लेषण आपण ऐकूयात. कोरोना प्रतिबंधक जे नियम म्हणजे लॉकडाऊन सारखे रेस्ट्रिक्शन जे आपल्यावरती लागू झाले आहेत, ते निर्बंध जिथे जिथे लागू आहेत त्या राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय गृह मंत्रालयाने काल एक पत्र लिहिलं आणि असे निर्देश दिले आहेत की जरी कोविड रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तरी सुद्धा आपण अजूनही काळजी घेणं सोडायला नको. सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा आणि पर्यटन स्थळावर नागरिक मोठ्या प्रमाणावर नियमाचं उल्लंघन करीत असल्याचं दिसत आहे, असं त्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. आता हे पत्र जे आहे ते महाराष्ट्रासाठी किती महत्वाचं आहे याचा आपण एक अंदाज घेऊया. खरं म्हणजे काय आहे की हे पत्र मुख्यत्वे करून जे हिली स्टेट्स आहेत, जिथे हिल स्टेशन्स वगैरे आहेत, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातले काही आणि हिमाचल प्रदेश, ज्या ठिकाणी कारण की बाकी देशामध्ये कोविडचे रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. अगदी मनाली या ठिकाणी हॉटेलमध्ये रूमही उपलब्ध नव्हत्या, इतकी जबरदस्त गर्दी त्या ठिकाणी झाली आहे. आता जिथे गर्दी होईल तिथे साहजिकच कोरोनाचा धोका हा जास्त राहणार आहे. त्यामुळे आता कोरोनाची संख्या कमी होत आहे तर आता गर्दी करा, ही एक महाभयंकर चूक जी आहे ती लोकांच्या हातून घडण्याची शक्यता आहे, ती घडू नये यासाठी त्या राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशातले जे सरकार आहेत त्यांनी पावलं उचलायला हवी, अशा आशयाचं ते पत्र आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने बघितल्यास आपल्याकडे काही जिल्ह्यांमध्ये जरूर संख्या वाढते आहे अजूनही, मात्र बहुतांश महाराष्ट्र राज्यामध्ये आता परिस्थिती एका भरपूर कालावधीपासून, जवळपास 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून नियंत्रणात आहे. त्यामुळे आपल्याकडे निर्बंध उठवण्याचे किंवा अधिक शिथिलता देण्याची जी आहे चर्चा सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर, आर फॅक्टर ज्याला म्हणतात, रिप्रोडक्शन नंबर, तो एक महत्वाचा फॅक्टर सांगितला आहे की नंतर केसेस कमी झाल्यानंतर वाढण्याचा दर हा जर 1% पेक्षा जास्त असेल तर नक्कीच ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. आणि काही राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यामध्ये हा रेट, हा आर फॅक्टर जो आहे हा 1% पेक्षा जास्त आहे. अशा ठिकाणी जे आहे रेस्ट्रिक्शन्स किंवा निर्बंध हे लागू राहतील आणि इतर ठिकाणी मात्र टप्प्याटप्प्याने त्यामध्ये शिथिलता देता येऊ शकते, असंही त्या पत्रामध्ये सांगितलं आहे. मात्र आपण गाफील राहू नये यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेला हा एक इशारा आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, केंद्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी तर कोरोना काळात जनतेकडून ज्या पद्धतीचं वर्तन होत आहे हे पाहून धोक्याचा इशारा दिला आहे. तिसरी लाट आपल्या चुकीच्या वर्तनामुळे येईल, ती नैसर्गिक असणार नाही, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय. आता आपण नेमकी काळजी काय घेतली पाहिजे याविषयी आरोग्यविषयक अभ्यासक पत्रकार चैतन्य देशपांडे यांचं मत आपण जाणून घेऊया. परवाच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जी प्रेस कॉन्फरन्स होते, ज्यामध्ये कोरोनाची लेटेस्ट आकडेवारी सांगितल्या जाते, पत्रकारांसोबत शेअर केल्या जाते, त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असं एक स्टेटमेंट दिलं, असं एक विधान केलं की तिसरी लाट, कोरोनाची तिसरी वेव्ह जी आहे ही मानव निर्मित वेव्ह असणार आहे. म्हणजे पहिली आणि दुसरी ही जी आहे ही नैसर्गिकरित्या व्हायरस निर्मित, ज्याला आपण म्हणू की विषाणूंनी निर्माण केलेली अशी ती लाट होती. मात्र तिसरी लाट जर आली तर त्याला संपूर्णतः आपण जबाबदार राहू, असं प्रत्यक्ष केंद्रीय हेल्थ मिनिस्ट्रीने म्हणजे आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे. आता त्यांनी असं का म्हटलं, ही एक अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे, मृत्यूंची संख्या, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. अंडर ट्रीटमेंट पेशंट, ज्यांना ऍक्टिव्ह केसेस म्हणतात, ती
अत्यंत कमी झालेली आहे. काही जिल्हे सोडले तर महाराष्ट्रामध्ये अगदी 1%, 1.5%, 2% असे लोक जे आहेत ते आज अंडर ट्रीटमेंट आहेत, म्हणजे ऍक्टिव्ह केसेस आहेत. आणि दवाखान्यांमध्ये त्यातले अत्यंत कमी लोक भरती आहेत. म्हणजे एक उदाहरणच सांगायचं झालं तर गोंदिया जिल्हा जो आहे किंवा भंडारा जिल्हा आहे त्यामध्ये अगदी 10 पेक्षाही कमी लोक आज दवाखान्यात भरती आहेत आणि इतर जे आहेत ते अगदी आपल्या घरी होम आयसोलेशन मध्ये, गृह विलगीकरणामध्ये ठीक होत आहेत. असंच चित्र जवळपास संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले काही जिल्हे आहेत जिथे आजही बरेच लोक दवाखान्यात भरती आहेत. मात्र याचा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे हे लक्षात घेऊन लोकांनी अगदी बेछूट वागणं सुरू केलेलं आहे. पर्यटन स्थळावरची भयंकर गर्दी हे त्याचं एक उदाहरण आहे. शिवाय जरी आपल्याकडे लॉकडाऊन सारखे रेस्ट्रिक्शन्स ज्याला आपण म्हणतो की बरेच निर्बंध असले, 4 वाजता दुकानं बंद होणार असली तरी सुद्धा आपल्याला दिसतं की रस्त्यावरती अगदी रात्री 8, 10 वाजेपर्यंत दुकानं उघडी असतात आणि लोक अगदी फिरताना दिसतात बाहेर वेगवेगळ्या कारणांनी. आणि असं असताना असे आपण जर नियमांचं उल्लंघन करत राहिलो तर साहजिकच आपल्यामुळेच ही तिसरी वेव्ह परत एकदा येईल असा एक इशारा त्यांनी दिला आहे. असं पाहिलं तर दुसऱ्या वेव्हलाही बऱ्यापैकी आपल्याकडे घडलेले जे पहिल्या वेव्ह ओसरल्यानंतर जे मोठे मोठे विवाह समारंभ आपल्याकडे घडले, 400, 500, 1000 लोक त्या विवाह समारंभात विदाऊट मास्क न लावता अगदी जवळ सोबत जेवण वगैरे असे सगळं चालायचं. त्यामुळे दुसरी लाट जी आहे ती निर्माण झाली आणि मग दुसऱ्या लाटेने आपलं काय झालं हे आपल्याला चांगल्या रीतीने माहिती आहे. आता परत एकदा अगदी निर्बंध आहेत विवाह समारंभावर, तरी सुद्धा अनेक ठिकाणी असं दिसतं की विवाह समारंभ सुरू आहेत, सोशल गॅदरिंग्स, सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यामध्ये अनेक लोक मास्क लावून जात नाहीत. अगदी फोटो काढण्यापुरता का होईना मास्क काढतात, बरेच लोक मास्क लावून जात नाहीत. मास्क न लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी 4 लोकांना असलेला कोरोना हा 400 लोकांना होण्याची संभावना ही केवळ एकटा मास्क न लावल्यामुळे आहे. शिवाय गर्दीच्या ठिकाणी गेलं की साहजिकच सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसते. त्यामुळे गार्डन असो, जिम्स असो, बँक्वेट हॉल असो, मॅरेज हॉल जे मंगल कार्यालय असतात, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस असतात, जर परवानगी असेल राज्यांनी ओपन करायला, मॉल आहेत, मार्केट्स आहेत, या सगळ्या ठिकाणी, आठवडी बाजार आपल्याकडे खेडोपाडी भरतात, या सगळ्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचे 100% चान्सेस असतात. मात्र जर मास्क लावला तर बऱ्यापैकी सुरक्षा होते आणि प्रतिबंध होतो. आपल्याकडे मास्क लावण्याची तसदीही आता लोक घ्यायला लागलेले नाहीये. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा इशारा दिलाय की तिसरी लाट जी आहे ती आपण स्वतः आणलेली राहील. श्रोते हो, केंद्र सरकारच्या वतीनं 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाते. आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी लसीकरणाचे अभियान सुरू असेल तिथं जाऊन जरूर लस घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये येणारी कामगार मंडळी, सेवा देणारी अशिक्षित मंडळी यांना लस घेण्याचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत. त्याबरोबरच तिसरी लाट येऊच नये म्हणून सर्वांनी कोरोना त्रिसूत्रीचं पालन करून स्वतःचा बचाव करायचा आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते. कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.